या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। प्रचार करत आहात, लोकांचा प्रतिसाद कसा भेटत आहे? आज अल्हम्दुलिल्लाह प्रभाग क्रमांक 14 में हम आम आदमी पार्टी के मैं अशफाक मेंबर बागवान और हमारे जुबेर रजापुरे अल्हम्दुलिल्लाह प्रभाग 14 के अंदर होम टू होम प्रचार जब हम कर रहे हैं तो लोगों का इतना प्रतिसाद है कि लोग, हम जिस तरह से उम्मीद से जा रहे हैं तो लोग बता रहे हैं कि आप नए चेहरे हैं और आप एक युवक हैं, एक तरुण है। हर जगह जो है ना अल्हम्दुलिल्लाह इतना अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है, ये अल्लाह का शुक्र है। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या रिंगणात उतरणार निवडणुकीच्या? आम्ही सध्या जे आहे ना प्रभागाच्या विकासासाठी जे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रभागातील, ते आहे डेरणीचा प्रश्न। सध्या जे ना डेरणीची लाईनची सध्या परिस्थिती अशी बिकट आहे की प्रत्येक प्रभागात तुम्ही बघा, सध्या गल्ली बोर्डात फक्त तुम्हाला डेरणीचं पाणी वाया जाते, बाहेर यायला लागले। ते डेरणीचं प्रॉब्लेम एवढं मोठं आहे, ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आज आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही दोघे नगरसेवक म्हणून निवडून आले की तोपर्यंत चांगलं एकदम उत्तम प्रकारचं काम करू। विरोधकांना काय आव्हान करणार? विरोधकांना तेच आवाहन करणार की आमची फाईट जे ना बीजेपीला आहे, बस अजून काय नाही। आम्ही सध्या 1 नंबरवर आम्ही सध्या चाललो साहेब। नंबर तुमच्या पॅनलमध्ये फारुख शाबींचे सुद्धा फोटो आहे। फारुख शाबी यांच्या पूर्ण आमचा सपोर्ट आहेत आणि फारुख शाबी यांच्या आदेशानुसार आम्ही फोटो टाकलेले आहेत आणि त्यांच्या सोबत नेहमी आम्ही राहणार आहे, ते आमच्या सोबत राहणार आहेत। आमच्या तिकीट जे आहे ना फायनल झालं होतं, फारुख शाबी यांच्या यादीत मी होतो। पैशाचा कारोबार झाल्यानंतर जे आहे ना माझी तिकीट कट केली झालेली आहेत। मग फक्त त्याला हैदराबादच्या लोकांना तेच आवाहन करतो की तुम्ही पैसे बघून माझ्यासारखे निष्ठावंत कार्यकर्त्याची तुम्ही हानी केलेली आहेत आणि मतदार या एम पार्टीला 15 तारखेला दाखवील की पैसे काय असतात आणि निष्ठावंत काय असतात, हे 15 तारखेला मतदार दाखवील तुम्हाला। काय सांगाल? तुम्ही प्रचार करत आहात, प्रचार करत आहात, कसा प्रतिसाद भेटत आहे लोकांचा? आज आम्ही भाषापेठ या भागात भाषापेठ या परिसरात आज होम टू होम प्रचार करायला लागले। तर होम टू होम प्रचार करताना लोक जे ना आम्हाला जे ना असं प्रतिसाद देत आहेत की जे ना आम्ही तुमच्याशिवाय जे ना कोणालाही मत टाकणार नाही। आणि या तुम्ही ज्या प्रभागात फिरून बघा की सध्या लोकांची काय परिस्थिती आहे, लोक स्वतःहून जे ना आमच्याकडे भेटायला यायला लागलेत। आम्ही जे ना कुणाला घरी जाऊन जे ना लोकांना समजून सांगायला लागले की जे ना आमच्यासारखे 2 तरुणांना जे ना तुम्ही निवडून द्या, आमच्या प्रभागातले प्रत्येक समस्या आम्ही जे ना 48 तासात जे ना तुमच्या पूर्ण समस्या आम्ही सोडून टाकेल।